राम राम मंडळी, स्वागत करतो तुमचं आमच्या तडकत्या फडकत्या चॅनेलमध्ये हायवे हॅक्स विथ विजय, क्रितिश अँड सोना. आजच्या भागाचं विशेष आहे. आज आम्ही चाललोय गावी एक खास कार्यक्रमासाठी, की जो कार्यक्रम आहे पाठवणीचा कार्यक्रम, आमच्या लग्नाचा कार्यक्रम, जो तब्बल 10 वर्षांनी आम्ही करणार आहोत. तर या कार्यक्रमाचं विशेष आहे, आपण रस्त्याने जाताना एन्जॉय करणार आहे. खूप काही मजेशीर आणि खूप काही गमतीशीर. त्याच्यातला एक विशेष भाग म्हणजे नुकताच 1 मे पासून ओपन झालेला नवीन हायवे मिसिंग लिंक, तो आपण एन्जॉय करणार आहोत. तर पूर्ण ब्लॉगमध्ये मिसिंग लिंकचे आपण डिटेल्स जाणून घेणार आणि बरंच काही एन्जॉय पण करणार. आणि त्याचसोबत मित्रांनो, आपण करणार आहे टी पार्टी. रस्त्यातच थांबून आपण करणार आहे टी पार्टी, जी असणार आहे साताऱ्याजवळ. आणि नंतर गावी पोचल्यानंतर ही ब्रेकफास्ट, थोडीफार मजा, गावी कसं पोचणार काय हे सगळं डिटेलमध्ये सांगणार. तर हे व्लॉग पूर्ण बघायचा आहे. स्टे ट्यून, कीप वॉचिंग, डोंट गो एनीवेअर. गुड इव्हनिंग मंडळी, कसे आहात सगळे? होप एव्हरीवन इज डुईंग फाईन. आजच्या दिवसाचा विशेष आहे. आज आपण चाललो आहे गावी. आमच्या गावी जायचं आहे, शिरगावला, सांगलीला. आणि एक कार्यक्रम आहे, पाठवणीचा कार्यक्रम, जो मुलाच्या लग्नाच्या नंतर करतात. रिच्युअल आहे एक, तो पण आपण तो बघायचा आहे ॲक्च्युली आपण कार्यक्रम. आणि आजच्या राईडचं आज आम्ही, तर सर्वप्रथम मी चॅनेलकडून तुमचं स्वागत करतो सर्वांचं, हायवे हॅक्स विथ विजय, क्रितिश अँड सोना. आजच्या राईडचं एक विशेष असणार आहे, की आज जो नवीन महामार्ग बनला आहे, एक्सप्रेस हायवे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला एक नवीन शॉर्टकट बनला आहे, मिसिंग लिंक. तर त्याच्यावरून आपण जायचं आहे, तो एक विशेष भाग असणार आहे. तर हायवे हॅक्स विथ विजय मध्ये आपण तो मिसिंग लिंक आज कव्हर करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण मग आमच्या गावीचा कार्यक्रम, जो पाठवणीचा रिच्युअल असतं, कार्यक्रम कसा असतो तो एकदम व्यवस्थित बघायचा आहे. त्याचे पण आपण फुटेजेस काढायचे, तो आपल्या व्ह्यूअर्ससाठी एक्सप्लेन करायचा. आणि आजची आमची तयारी झालेली आहे. सगळं सामान हे पॅकिंग झाले, अर्ध सामान गाडीमध्ये नेऊन ठेवले, अर्ध सामान इथे असं पडले, असं पॅकिंग असं काही काही आम्ही केलेलं आहे. तर ओव्हरऑल ही अशी तयारी झालेली आहे. सोनाचं प्रिपरेशन चालू आहे. किट्टू प्रिपेअर्ड झाला आहे, असं मोबाईल बघत बसलाय. किट्टू, आपण फन करायचं ना, जायचं ना? मग चल, मग उठ, चल उभा राहा, उठा, चला जायचं आता आपण. बघ असं मस्त आपण ब्लॉग पण बनवायचा. आणि चला गाईज, आता आपण ना गाडीमध्ये भेटूया. चला तर मंडळी, आता आपण निघूया. मग अशी सांगितल्याप्रमाणे आजच्या भागाचा विशेष आहे मिसिंग लिंक. आणि अजून एक विशेष आहे आजच्या भागाचा, तो म्हणजे, आता दिसतंय का लाईट थोडी कमी आहे विजय ना, आमच्या आईसाहेब पण आहेत आज आमच्या बरोबर राईडमध्ये. तर ती मागे अंधारात बसले, तिला आपण नंतर कव्हर करूया. दिसत नाहीये, थोड्या वेळाने कव्हर होईल. चला गाईस, भेटूया आता आपण पुढच्या रस्त्याला. तर मित्रांनो, हा आहे मिसिंग लिंक. हा प्रकल्प 1 मे 2026 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा प्रकल्प अभियांत्रिकीचा एक चमत्कार मानला जातो, जो खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय ठरेल. मिसिंग लिंकचे वैशिष्ट्य, प्रकल्प हा 13.3 किलोमीटरचा नवीन मार्ग तयार करण्यात आला, की ज्याचा प्रवासाचे अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी झाले आहे. आणि प्रवाशांचा 30 ते 45 मिनिटाचा वेळ वाचणार आहे. जागतिक रेकॉर्ड ही आहे या प्रकल्पाचा. या प्रकल्पांतर्गत 23.75 मीटर रुंदीचा जुळा बोगदा, दॅट इज ट्विन टनेल,
तयार करण्यात आला आहे. हाच तो टनेल आहे मित्रांनो, जो जगातील सर्वात रुंद रस्ता बोगदा मानला जातो. याचे वैशिष्ट्य असे की 2 बोगदे, जो एक बोगदा 8.9 किलोमीटर आणि दुसरा बोगदा 1.75 किलोमीटर लांबीचे 2 अत्याधुनिक बोगदे तयार केलेले आहेत. केबल स्टेड ब्रिज, व्हॅलीवर 650 मीटर लांबीचा पूल, जो या मार्गाचे मुख्य आकर्षण आहे. हा तो ब्रिज मित्रांनो. अत्याधुनिक सुरक्षा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित स्कॅडा प्रणाली, बुलेट कॅमेरे, PTZ कॅमेरे, ANPR यंत्रणा लावण्यात आली आहे. तर असा हा मिसिंग लिंक आहे मित्रांनो. पण या मिसिंग लिंक वरती काही नियम देखील पाळायचे आहेत, की जेणेकरून सुरुवातीला या मार्गावर केवळ हलक्या वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे. अवजड वाहनांना 31 ऑक्टोबर पर्यंत प्रवेश बंदी असण्याची शक्यता आहे असे म्हटले जाते. जाणून घेऊया मिसिंग लिंकचे फायदे मित्रांनो. वाहतूक कोंडीतून मुक्ती, लोणावळा आणि खंडाळा घाटातील ट्रॅफिक जॅमची समस्या सुटणार. सुरक्षित प्रवास, धोकादायक वळणे, दरडी कोसळण्याचा धोका टळणार. इंधनाची बचत, सरळ आणि कमी अंतरामुळे इंधनाची मोठी बचत. हा प्रकल्प तब्बल 6,995 कोटी रुपये खर्च करून उभा करण्यात आला आहे, ज्यामुळे मुंबई पुणे दरम्यान प्रवास अधिक सुसह्य झाला. तर असा हा मिसिंग लिंक मित्रांनो. नक्की एन्जॉय करा, पाहत राहा. गाईज, ओळखा आपण कुठे आले? आनंद वडापाव, कापर होळ, नियर सातारा. आपण साताऱ्याला उतरले. साताऱ्याला नाही उतरले, साताऱ्याच्या आधी आहे आपण कापूर होळ. चहा नाश्ता पाणी करायचं. इथे वडापाव खूप फेमस वडापाव मिळतो. तो वडापाव, कॉफी, मी वडापाव नाही करणार, मी कॉफी फक्त पिणार आहे. तर आपण बघूया. किट्टू गाडीत झोपला. कॉफी नाही, तू काय घेणार? चाय, वडापाव. वडापाव नको, मला पण नुसता चहा. मित्रांनो, मी पण फक्त चहा घेणार. चहा, कॉफी, बिस्किट घेऊया आणि नंतर पुढे भेटूया आपण. आता डायरेक्ट आमच्या गावीच भेटूया आपण गाईस. आनंद वडापाव लक्षात ठेवा मित्रांनो, आनंद वडापाव. गाईज, प्लॅन मध्ये थोडा चेंज केला आम्ही. आनंद वडापावच्या इकडे खूप गर्दी होती म्हणून आणि त्याच्याकडे कॉफी मिळत नव्हती म्हणून आम्ही जगताप वडेवाले बाजूलाच आहे तिथे आलो. तिथे भरपूर सगळे लाईक मुंबईमध्ये जशी खाऊ गल्ली असते तशी ही इकडची कापूर होळ सातारा ची खाऊ गल्ली आहे.
तर आपण बघूया इकडे कॉफी मिळते का आपल्याला. कॉफी आणि वडापाव घेऊया एक एक. जगताप वडेवाले, जगताप वडेवाले. क्रीम रोल इकडे. जगताप वडेवाल्यांचा गरमागरम चहा. गरमागरम चहाचा आनंद घेऊया आपण आता गाईस. गरमागरम चहा. वा वा वा, छान. गरमागरम चहा सोबत क्रीम रोल. क्रीम रोलची मजा. मी पण एक क्रीम रोल घेतलाय चहा बरोबर. क्रीम रोलची मजा घेऊया, नंतर भेटूया. मित्रांनो, आम्ही ताकारीला उतरलोय. ताकारी, ताकारी देवराष्ट्र शिरगाव. ताकारी देवराष्ट्राच्या जवळचं हे गाव आहे. रेल्वे स्टेशन आहे हे ताकारी. जे समोर दिसते ना ते ताकारी रेल्वे स्टेशन आहे. आपली गाडी इकडे इकडे पार्क केली आहे. आता आमचा प्लॅन आहे काय, थोडं ब्रेकफास्ट करायचा आणि गावाला आपल्या जाता जाता काहीतरी गावच्या ताज्या पालेभाज्या घेऊन जायच्या, असा आमचा प्लॅन आहे. गाडीतून सगळे उतरलेत. ते बघा, आमची मम्मी पण उतरले. ते किट्टू चालले, किट्टू सोना. चिन्नू, ब्रेकफास्ट करायचा ना, काय खाणार? इडली? मग मग नुसतं चहा बिस्किट खाणार? बोल, काय खाणार? चहा बिस्किट खाणार? इडली खाणार? नाही, गावाला इडली भेटत नाही, इकडे वडा मिळतो. वडा, वडा आणि काय भजी. हा, भजी मिळते. आमच्या गावाला सातारा, सांगली इकडे भजी फेमस आहे. भजी, हो हो, गाडी लागते. भजी आणि शिरा, पोहे असलं मिळतं. आणि हे बघा, इकडे भाजी मार्केट आहे. ते भाजी मार्केट अजून लागते. हे बघा, हे आता सकाळ सकाळी लोक आले, इकडे भाजी मार्केट लागणार. भाजी मार्केट लागेपर्यंत आपण जरा ब्रेकफास्ट करून घेऊया. हे ताकारी बस स्टँड आहे मित्रांनो. दिस इज ताकारी बस स्टँड. आणि आमचे पप्पा आम्हाला नेहमी घेऊन जायचे त्याच रेस्टॉरंटमध्ये. ही गाडी बघ, गाडी बघ, गाडी बघ. हा, त्याच रेस्टॉरंटमध्ये आम्ही चाललोय. चला चला, पुढे चला, पुढे चला. रस्ता क्रॉस करताना जरा गडबड झाली मागे पुढे. चला बघूया आता आपण ना रेस्टॉरंट मध्ये काय आहे खाण्यासारखं. मित्रांनो, शुद्ध देशी रेस्टॉरंट मध्ये आम्ही शुद्ध देशी नाश्ता ऑर्डर केलाय. हे बघा, पोहे आलेत. मम्मीने शिरा घेतलाय. हे सोनाचा अजून आला नाही. सोनाने मिसळ, सोनाने किट्टूने मिसळ ऑर्डर केले. सोना किट्टू मिसळ आल्यावर खातील. आम्ही तोपर्यंत पोहे खाऊन घेतो. खाऊया पोहे. हा, मम्मी शिरा खाते. शिरा नाही, उपीट. उपीट, सॉरी, उपीट आहे ना हे. शिरा आहे असा कलरफुल. ओके, चला गाईस, नाश्ता करून भेटूया आपण. हा आहे आमचा डे 1 गाईस. डे 1 ॲट गाव. स्टील आम्ही ताकारीमध्येच आहे. मस्त नाश्ता ब्रेकफास्ट केला आहे आम्ही. पोहे खाल्ले, शिरा खाल्ला. पोहे, उपमा, शिरा, मिसळपाव, गावची टेस्ट. मजा आली मस्त. आता आम्ही चाललोय टुवर्ड्स गाडीकडे. गाडी आपली तिकडे पार्क केली. हा समोरचा डोंगर बघता मित्रांनो, छान सुंदर डोंगर आहे ना. त्याला ताकारीचा डोंगर म्हणतात.
टाकारीचा डोंगर. ही रेल्वे लाईन आहे, रेल्वे दिसते. आता थेट गाडीत बसायचंय आणि टुवर्ड्स आपल्या गावाकडे जायचंय परत. आणि एक देवराष्ट्रे गाव लागणार आहे आमच्या गावाला जाताना. देवराष्ट्रे खूप प्रसिद्ध गाव आहे देवराष्ट्रे. माझा आजोळ आहे म्हणून प्रसिद्ध नाही, पण ते आपले माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांचं पण आजोळ आहे, त्यामुळे ते गाव खूप प्रसिद्ध आहे. हा, यशवंतराव चव्हाणांचं गाव आहे ते. ते पण गाव आपण बघायचं आता जाता जाता. दाखवले मी तुम्हाला आधीच्या ब्लॉग मध्ये, पण पुन्हा एकदा कव्हर करू. पण ऍक्च्युअल इकडे ज्यासाठी आपण आलोय ते एक पाठवणीचा कार्यक्रम आहे, एक रिच्युअल आहे. तो मी ऍक्च्युली डिस्क्राईब करणार आहे. गाईज आपण भेटूया आता थोड्या वेळात. गाईज ही अशा प्रकारे आमची गावच्या घरामध्ये एंट्री झालेली आहे. हा आमचा पाण्याचा हौद आहे, पाणी भरायला लावलंय. सामान इथे बाहेर अंगणात काढून ठेवलंय. सोना साफसफाई करते, ही बघा साफसफाई करते. हे साफसफाई व्यवस्थित कर. हे घर आहे, लास्ट टाइम पण मी तुम्हाला दाखवलेलं आमच्या शिरगाव ब्लॉगमध्ये. तर हा आमचा आहे डे 1 होता, कालपासूनचा आजपर्यंतचा. पुढची तयारी, जो ॲक्च्युली आपला पाठवणीचा कार्यक्रम आहे तो आपण रेकॉर्ड करायचा आहे आणि त्याचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे आपल्या पूर्वजांकडून. ही सोना खराटा मागते. खराटा कुठे आहे? खराटा कुठे आहे? हां बघा, इथे खराटा ठेवला आहे. आमची साफसफाई चालले, खराटा घेऊन साफसफाई. तर गाईज आम्ही साफसफाई हे करून घेतो. आता आपण नेक्स्ट डे 2 मध्ये भेटणार. मे बी उद्या भेटू. कार्यक्रमाची तयारी करायला जाताना ते आपल्याला एक बोकड, एक शेळी बघावी लागते. मटण देवीला बकऱ्याची बळी द्यायची असते. बकरा नाही, ॲक्च्युली बकरीची बळी द्यायची असते. आणि ते मटण आपल्या भावकीमध्ये त्याचं जेवण वाटायचं असतं, एक समारंभ करायचा असतो, गेट टुगेदर सारखं. ही रूढी परंपरा आहेत, प्रथा चालत आलेल्या आहेत, तर ते आम्हाला पण करावं लागतं. तर गाईज आपण डे 2 मध्ये भेटूया उद्या. तोपर्यंत हा डे 1चा ब्लॉग. काल मुंबईपासून निघाल्यापासून इथेपर्यंत पोहोचेपर्यंत रस्त्यामध्ये थोडीफार फन केली. इथेपर्यंत पोचलो, ते कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा, नक्की कळवा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. डे 2 मध्ये आपण लवकरच भेटू. गुड बाय गाईज.